या लोकांना कळलेलं आहे की बाबासाहेबांच्या मुळे आपलं जीवन हे सुखमय झालेलं आहे. बाबासाहेबांनी आपल्यासाठी जे कार्य केलेलं आहे त्याच्यामुळे आपण काहीतरी बाबासाहेबांचे लागतो. म्हणून या मोठ्या संख्येने लोक आज बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत. ही एका समाजाची वगैरे काही एका जाती धर्मापुरती मर्यादित नाही. हे कुठल्या रिजन मधली काही मर्यादित नाही. तर बाबासाहेब हे बॉर्डरलेस आहे. महाराष्ट्र, देश, विदेश या संपूर्ण ह्याच्यामध्ये बाबासाहेब गेलेले आहेत आणि आज प्रतिमा आहे ती जागतिक पातळीवरची ग्लोबल प्रतिमा बाबासाहेबांची निर्माण झाली. कारण बाबासाहेबांचे विचार आहेत, बाबासाहेबांनी केलेलं कार्य आहे. दलितांसाठी, वंचितांसाठी, शेड्यूल कास्टसाठी आणि संविधानाच्या माध्यमातून संपूर्ण भारतीयांसाठी केलेलं काम. आज शिक्षणाचा प्रसार झाल्यामुळे लोक वाचू लागली आणि त्यांना कळू लागले की बाबासाहेबांमुळे हे सगळं आपलं घडलेलं आहे. मग त्याच्यासाठी समाजाचे प्रश्न असतील, त्यांचे स्वतःच्या काही समस्या असतील, त्या सर्वांची उत्तरं बाबासाहेबांच्या लिटरेचरमध्ये, बाबासाहेबांच्या विचारामध्ये मिळून जाते. म्हणून आज येणारा अनुयायी आहे हा मायनॉरिटीचा जास्त आहे. जे सुशिक्षित आहेत, जनरल कॅटेगरीतले आहेत, त्यांना पण कळतं की ह्या महामानवामुळे आज देश एकत्र आहे. देशाची वाटचाल बरोबर चाललेली. परंतु दुर्दैवाने ती राज्यघटना राबवायला पाहिजे होती, ती राबवली जात नाही केंद्र सरकारकडून, राज्य सरकारकडून. हे दुर्दैव आहे. म्हणून हे बाबासाहेबांना नतमस्तक होण्यासाठी, काही मागण्यासाठी नाही, तर नतमस्तक होऊन बाबा आपण ह्या कृतज्ञमधून बाहेर पडावं. म्हणून दरवर्षी हा लाखोचा जनसमुदाय देशभरामधून येतो, नतमस्तक होतो. ज्या ह्याच्याने येतो, श्रद्धेने येतो. त्याच श्रद्धेबरोबर विचार वगैरे, बाबासाहेब विचार, श्रद्धा, ऊर्जा घेऊन इथून निघून जातो.